या बैठकीला आम्ही सुद्धा सगळी मंडळी उपस्थित होतो आणि अनेकांची वेगवेगळी मतं आली, प्रशासनाचंही वेगळं मत आलंय. पण त्याच्यामध्ये एकंदरीत असं आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सुद्धा यांचे तुम्ही सगळ्यांच्या सह्यांचे ग्रामपंचायतीचे प्रस्ताव करा, तसे पत्र करा एकत्र मिळून आणि संबंधित कलेक्टर साहेबांना ते पत्रव्यवहार करून त्याच्यावरती ही 21 जनसुनावणी रद्द करण्यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न करू असं सांगितलं. गेल्या 6 दिवसापासून उपोषण सुरू आहे, पण तरी सुद्धा जे काही प्रदूषण महामंडळाचे अधिकारी आहेत त्यांनी काल सांगितलं की ही बैठक नियोजित वेळेत होणार आहे. नाही तसं नाही. मी तुम्हाला तेच सांगतो, 2 भाग आहे या आंदोलनाचे. लढा करायचा तिथला प्रकल्पाला विरोध हा एक वेगळा भाग आहे आणि तिथं प्रकल्प येण्यासाठी सरकार तिथल्या स्थानिकांबरोबर डायलॉग करणे हा एक वेगळा भाग आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी प्रकल्प येताना तिथल्या स्थानिक लोकांना, त्या ग्रामस्थांना, जे त्या जागेचे मालक आहेत, संबंधित विभागांना, लोकप्रतिनिधींना एक प्रक्रिया आहे म्हणजे लोकशाहीमध्ये, भारतीय लोकशाहीमध्ये, की त्यांना तसा पत्रव्यवहार करणे, तशी मागणी करणे, लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करणे आणि मग तो प्रकल्प इथे येऊन द्यायचा करणे हा दुसरा टप्पा आहे. हा प्रकल्प इथं आल्यानंतर जर सरकार जर डायलॉगच करायला तयार नसेल यांच्याबरोबर, तर मग मात्र याच्यामध्ये ही हुकुमशाहीच एक प्रकारची असं मला म्हणायचंय. म्हणजे प्रकल्प इथे येऊन द्यायचा करणे हा दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा आहे की सरकार डायलॉग का करत नाही पब्लिक बरोबर, सरकारला प्रॉब्लेम काय, डायलॉग का नाही करत, चर्चाच होत नाही. बघा मी पाठीमागचं म्हणून उदाहरण देतोय, जंतर मंतरवरती 20 दिवस उलटून गेले, शेवटी सोनम वांगचुक सरांना उचललं गेलं, पण सरकारने डायलॉग केला नाही आणि विदाउट डायलॉगचाच राजीनामा झालेला आहे. सरकारने शेवटी 24-25 दिवशी चर्चा केलेली आहे. मग हे प्रकार आंदोलन सरकारला काय चिरवायचं आहे का? त्यांची भूमिका काय त्याच्या स्पष्ट. प्रकल्प इथं येऊन द्यायचा का नाही द्यायचा हा इथल्या स्थानिक लोकांचा निर्णय आहे. स्थानिक लोक विरोधच करतायत. माझं म्हणणंच ते, विरोध होऊन द्या, पण हा प्रकल्प काय आहे, सरकारने का चर्चा करत नाही, या प्रकल्पाचे काय फायदे आहेत का, या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार आहेत का? बघा मी याचं समर्थन करत नाही, माझा तर विरोधच आहे, पण सरकार हे इथे येऊन सांगत का नाही प्रकल्प काय. मी गेले 4 दिवस पाहतोय सगळं, ह्या प्रकल्पाविषयी स्थानिक जुन्नर तालुक्यातली एकाही माणसाला माहित नाही असं मला ठाम मत झालंय. सरकारमधल्या पण माणसाला नाही माहिती, विरोधकालाही माहित नाही. मग हे गारानं मांडायचं कोणी, सर्व माणसांनी जायचं कोणाकडं? तालुक्याच्या लोकप्रतिनिधी असतात, आजूबाजू लोकप्रतिनिधी आहे, ते एकमेकात भांडत बसले, जनता बेठीच आहे. नाही मी तुम्हाला तेच सांगतोय, जर लोकप्रतिनिधींची ही अवस्था आहे का त्यांना सरकार सांगत नाही, लोकप्रतिनिधींना जर गव्हर्नमेंटची केंद्राची पॉलिसी ती, राज्य सरकारची पॉलिसी ती, हे जर त्यांना माहित नाही तर आम नागरिकाबरोबर काय, आपण आम नागरिकाला काय नाही भेटणार आहे. काय मागणी कुणी चर्चा केली पाहिजे, सरकारने डेव्हलप केला पाहिजे ना. अहो ज्या अदानींनी हा प्रकल्प आणलाय त्यांना ही जमीन दिली कोणी, सरकारने अपलोड केली, दिली त्यांना. मग त्यांचे जे प्रतिनिधी आहे, हा नेमका प्रोजेक्ट काय, या प्रोजेक्ट विषयी मी प्रामाणिकपणे सांगतो, एखाद्या माणसाला थोडंफार माहित असेल, नाही तर या जुन्नर तालुक्यातल्या कोणालाच आहे नेमका हा प्रकल्प काय माहित नाही, नेमका प्रकल्प काय. आमचं तर स्पष्ट पहिली गोष्ट, त्या याला तर विरोध आहे आमचा, अदानींच्या प्रकल्प काय तो प्रकल्प आहे तो, त्याला आमचा पहिला हा विरोध आहे का हे हुकुमशाही मार्गाने जमिनी बळकावायचं काम चाललंय सरकारचं, याला आमचा विरोध. ज्यांच्या जमिनी आहे त्यांना त्यांच्यावर डायलॉग नाही, चर्चा नाही, काय कळायला मार्ग नाही, ही जी हुकुमशाही झाली ना, याला पहिले आमचा विरोध आहे. प्रकल्पाचा टप्पा हा दुसरा आहे, मूळ प्रॉब्लेम तो या. आज या बैठकीत शासनाचे प्रतिनिधी होते, त्यात काही मार्ग निघाला नाही. मार्ग एक साधारण चर्चा होऊन त्याच्यामध्ये अनेकांची वेगवेगळी मतं आली. नागरिकांनी तर पूर्ण विरोधच केला, तिथल्या स्थानिक नागरिकांनी, किंवा तालुक्याचा विरोध आहे. आणि तालुक्याचा विरोध नसता तर आज जुन्नर तालुक्यातून सुरेश भाऊ सारखा कार्यकर्ता 6वा दिवस उपोषणाला बसलाय आदिवासी बांधवांसाठी. आणि ही आमच्यासाठी आनंद अभिमानाची बाब आहे. काही एक सर्वसामान्य कुटुंबातला माणसाला म्हणजे कुठल्याही जातीची बंधनं न ठेवता आदिवासींसाठी लढाईत उतरणार आहे की इतिहासामध्ये त्याचं नाव लिहिलं जाईल या जुन्नर तालुक्याच्या इतिहासामध्ये.
आणि मग तो आज इथं लढा देतोय तर आम्ही त्याच्याबरोबर आहोत. पण संपूर्ण जुन्नर तालुक्यातल्या लोकांना हा प्रश्न समजलाय ना, अख्खा तालुका सुरेश भाऊच्या पाठीमागे उभा राहिलाय. तर 100% हा लढा तीव्र जर सरकारला करायचा नसेल आणि डायलॉग करायचा असेल, सरकारने डायलॉग करावा आणि यात नेमका हा प्रकल्प काय समजून सांगावा. तो प्रकल्प करायचा नाही हा दुसरा भाग आहे, ते आम्ही ठरवू, स्थानिक लोक ठरवतील, जुन्नर तालुका ठरवेल. ही फक्त आदिवासी बांधवांची लढाई नाही ती आपल्या नाही, ही लढाई आता जुन्नर तालुक्याची झालेली आहे. ही लढाई जुन्नर तालुक्याची झालेली आहे आणि माझी सगळ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे का व्यवस्थित कोणाला याच्यामध्ये काय स्पर्धा करायची नाही, हा विषय पाडता आणायचा नाही. आमचं म्हणणं आहे आमच्या तालुक्याची जमीन आहे, आमच्या तालुक्यातले आदिवासी आहेत, आमच्या तालुक्यातले सगळे बांधव आहेत, त्यांच्या जमिनीवर तुम्ही ताब्यात घेताना कुठली विचारणा केली नाही आणि जर तुम्ही जर मनमानी कारभार करत असाल तर त्याला उत्तर द्यायला शिवनेरीचे मावळे तयार आहेत. हे असं जे चालू राहिलं शासनाकडे प्रशासनाकडे तर आपला हा लढा अधिक तीव्र होणार. रास्तारोको वगैरे काही नाही, आता आपल्याला आज चर्चा केल्यानंतर आपल्या तालुक्याचे आमदार साहेब सरदार सोनवणे यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमची पत्र द्या, मी वरती चर्चा करतो आणि 21ची सुनावणी रद्द करण्यासाठी प्रयत्न करतो. तर आपण त्याला वेळ पण दिला पाहिजे. त्यांनी जर पुढे करून मीटिंग घेतली तर आपण वेळ दिला पाहिजे ना, उपोषण चालू राहील. पण जर त्याच्यामध्ये जर काही आपल्याला यश आलं नाही तर त्यांनी माझे आमदार साहेब किंवा आजी आमदार साहेब त्यांना हे प्रकरण या प्रकल्प माहित नाही असे त्यांच्या चर्चेतून निष्पन्न झाले. पण तरी सुद्धा ते प्रयत्न करतात आणि त्याला यश आलं तर त्यांचं स्वागतच आहे. आणि जर यश आलं नाही मात्र लढाई हा तीव्र होईल. आदिवासी आमदार एकमेकांना कोणी किती पैसे घ्यायचे चर्चा करतात नाही, त्याच्यामध्ये शिरायचं नाही. त्याचा प्रॉब्लेम काय झालाय मी त्या विषयावर बाईटमध्ये सांगितले. या चर्चेपैकी काय झालंय, आंदोलनाकडे लोकांचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, लोक आंदोलनाच्या बाजूने गेले पाहिजे. या चर्चेमध्ये लोकांना इंटरेस्ट नाही. यांनी कोणी कोणावरती आरोप करा, काही करा, लोक 2 मिनिटं बातमीमध्ये दुर्लक्ष करतात. लोक इंटरेस्ट दाखवत नाही. लोकांना पडले त्या जमिनीचं, लोकांना पडले आपल्या तालुक्याचं, लोकांना पडले पर्यटन तालुक्याचं. हा तालुका पर्यटन तालुका आहे का औद्योगिक तालुका करायचा आहे हे सरकारने स्पष्ट करावं. जुन्नर तालुका हा पर्यटन झालाय. तुम्ही एका बाजूला तुम्ही औद्योगिकरण करायचं याच्यामध्ये मग तुमची मनशा आहे. सरकारची भूमिका आहे हा तालुका पर्यटन करणार आहे का त्याचं औद्योगिकरण करणार आहे, एकदा सरकारने स्पष्ट करायला पाहिजे ना. हा लढा अधिक तीव्र होणार. आजची बैठक तशी निष्फळ ठरलेली आहे, काही योग्य तोडगा निघाला नाही. आपण आक्रमक झालेला होता. हा लढा अधिक तीव्र होईल तर काय पडून नाही, खरं तर आजची जी बैठक होती ती सगळ्या लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी होती. परंतु आम्हाला असं वाटलं होतं की कदाचित सुनावणी रद्द होईल, असं काहीतरी शासन त्या ठिकाणी आदेश काढेल. परंतु असं कुठं काही झालं नाही. मला खरं तर त्या बैठकीला जायचं नव्हतं. उपोषणाचा 6वा दिवस आहे. डॉक्टरने सांगितलं की कुठं तुम्ही जास्त दगदग करू नका किंवा कुठं जाऊ नका. परंतु मी सगळं लाईव्ह बातम्या बघत होतो. लाईव्ह पाहताना मला असं जाणवलं की कुठंतरी आदिवासी बांधवांची त्या ठिकाणी कुठंतरी निर्णय येत नाही, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी जायला लागलं. आणि मी आमदार साहेबांशी पण चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की मला 1-2 दिवस जातील या सगळ्या गोष्टीला. कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत पण रद्द झाल्याचं पत्र येऊ शकतं. कारण म्हणले सगळं मला ड्राफ्ट तयार करायचं आहे, सगळ्या पंचायतीच्या सगळ्या ड्राफ्ट तयार करून आमदार साहेबांचं पत्र जोडून त्या ठिकाणी पुढे हे करणार आहे. ठीक आहे, असो, तो त्यांचा प्रक्रियेचा भाग आहे. पण आमदार साहेबांना मी हे स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत हा सगळा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर त्या ठिकाणी आम्ही ठाम आहे, तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आणि अशा पद्धतीने आता उद्या तर रास्ता रोकोचं आंदोलन आहे इथं मडपारगाव फाट्यावर. उपोषणाचा आपण या ठिकाणी लढा देतोय म्हणून सगळा आदिवासी बांधव एकत्र आला. मुरबाडचे सगळे आदिवासी बांधव असेल, आपल्या जुन्नर मावळातली असेल आणि मावळ जागृत झाला. त्या आदिवासी बांधवांनी ठरवलं याला आपल्यासाठी एक कार्यकर्ता त्या ठिकाणी उपोषणाला बसतोय तर आपण त्या ठिकाणी लढा दिला पाहिजे. आणि मला असं वाटतं जागृत झाले, एकत्र होतात, हे फार आनंदाची गोष्ट आहे. कोण कुठल्या पक्षाचं आहे, कोण कुठल्या याचं आहे, याच्यापेक्षा आपला जुन्नर तालुका एकत्र येतोय हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आणि आपल्याला काही जरी झालं तर आता अदानी शेवटी मोठा ग्रुप आहे. संतोष भाऊने याचा सगळा खुलासा केलाच आहे. हे एकत्रपणाची लढाई केल्याशिवाय, कारण अदानी हा फार केंद्र सरकारशी असेल, राज्य सरकारशी असेल, एक संलग्न माणूस आहे. त्यांच्या विरोधात एवढं चॅलेंज करायचं ही गोष्ट सोपी पण नाही. परंतु जर एकत्र असलो ना, एकत्र आपण भले आक्रमण या महाराष्ट्राने उधळून लावलेत. जुन्नर तालुक्याची भूमी तर शिवजन्मभूमी आहे. आपण मावळे आहेत, आपले संस्कार आहेत. त्याच्यामुळे अदानी सरकार जरी किती उद्योगपती आला मोठा, हे शेवटी आपण सगळे मावळे जर एकत्र थांबलो
मला असं वाटतं अदानीची हिंमत नाही होणार इकडे यायची. नगर कल्याणवर रस्ता रोको होती नागरिकांना नाही आव्हान हेच करेल की ठीक आहे, आपला एकीकडे हा लढा सुरू आहे, उद्या पण त्या ठिकाणी बहुसंख्येने तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहा. जोपर्यंत आपल्याला हे सगळं काही रद्द होत नाही तोपर्यंत आपला हा लढा द्यायलाच लागणार आहे. म्हणजे अजून जरी उद्याचा रास्ता रोको उद्या आणि तरी पण जर हा आदेश आला नाही तरी पण आपल्या वेगळ्या मार्गाने पुढे जायला लागेल, वेगवेगळे आंदोलन करायला लागतील, शांत बसून जमणार नाही. पण माझी अशी एक शेवटची विनंती राहील. सध्या मग जसं संतोष भाऊने सांगितलं की आजी आमदार असो किंवा माझी आमदार असो, एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आता खरं एकजूट होण्याची वेळ आली आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की लोकांना याच्यात इंटरेस्ट पण नाही राहिला तुमच्या आरोप प्रत्यारोपात. तुम्ही आता नेमकं काय करताय हे फार महत्वाचं आहे. आता आमदार शरदांचं म्हणणं असं आहे की आजी आमदारांचं की 2022-23 समजा याची मंजुरी झाली. बरं ठीक आहे, समजा त्या काळात जर पाप झाला असेल तर मला असं वाटतं ते पाप धुवायची वेळ आता शरदानं ती संधी आलेली आहे. दादांनी ते करावं अशी माझी या निमित्तानं विनंती आहे. आणि जरी काय समजा याच्यात कुठलं राजकारण न आणता, याच्यात कुठलंही पक्ष न आणता, बऱ्याच वेळा काय होतं असा कुठला विषय निघाला का दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते किंवा वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते एकमेकावर चिखलफेक करतात, आरोप करतात. तर काल तर असा मेसेज आला की सुनावणी रद्द झाली व्हॉट्सअपला, चुकीचा मेसेज होता. असा गैरसमज पसरू नये आदिवासी बांधवांमध्ये. काय होतं आंदोलनाची धार कमी होती. आता उद्या मला सांगा, समजा हे बिचारे गोरगरीब आदिवासी आपले लोक आहेत आणि व्हॉट्सअपला जे मेसेज पाहणार, आता उद्या समजा रास्ता रोको होणार आहे, असे मेसेज पाहिलं मग थोडं येऊ कमी होतं ना. मला असं वाटतं असं कोणी पण अशा प्रकारचे मेसेज पाठवून लोकांची दिशाभूल करू नये. आता जो आपण एकत्र लढा देतोय असं आपल्या एकत्रपणाने पुढे जायचंय, एवढीच माझी या निमित्ताने विनंती. धन्यवाद.